औरंगाबादमधली परिस्थिती काय राहते हे बघायचं आहे। राज ठाकरेंसंदर्भातलीच बातमी आहे। जसं की सिद्धार्थ आता सांगत होता आणि आपल्याला प्रणाली सुद्धा सांगत होती माहिती की राज ठाकरेंच्या घरी पोलीस जाणार हे आता जवळपास निश्चित झालेले आहे। राज ठाकरे यांना नोटीस देण्याकरता पोलीस त्यांच्या घरी जाणार आहेत। कलम 149 अंतर्गत ही नोटीस राज ठाकरेंना दिली जाणार आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून माहिती मिळते आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरेंच्या घरी पोलीस जाणार असं कळतं आहे। कलम 149 ची नोटीस घेऊन पोलीस राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत अशी न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। महत्त्वाची ही बातमी आहे। राज ठाकरेंच्या घरी त्यांना नोटीस बजावण्याकरता पोलीस जाणार आहेत। 149 ची ही नोटीस आहे। एका बाजूला औरंगाबादहून सुद्धा एक पथक निघालेलं आहे अशी माहिती मिळते। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। त्या संदर्भातली नोटीस सुद्धा त्यांना पोलीस देतील असं कळतंय आणि दुसरीकडे 149 अंतर्गतही त्यांना नोटीस दिली जाणार आहे। एका बाजूला याच सगळ्या कारवाई संदर्भात भोंग्यांसंदर्भात सगळी चर्चा सुरू असताना भोंग्यांवर हनुमान चालीसा वाजवणारे ताब्यात घेण्यात आलेले आहेत। चांदिवलीतील महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। मनसेच्या ऑफिसमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि या ऑफिसची तपासणी केली असता तिथे भोंगा सापडलाय, त्यामुळे भोंगे सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। चांदिवलीतील महेंद्र भानुशाली मनसेचे पदाधिकारी यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। मनसे ऑफिसमधून त्यांना ताब्यात घेतलं गेलंय आणि पुढे त्यांच्या ऑफिसमधून भोंगे सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहेत। जो 4 तारखेचा अल्टिमेटम दिला गेलाय त्या पार्श्वभूमीवर कारवाई महाराष्ट्र सरकारनं मुंबई पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि त्या अंतर्गतच चांदिवलीतल्या महेंद्र भानुशालींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याविषयीचे आज ताजे अपडेट आपण बघतोय। वेगवान घडामोडी घडतायत। 2 विषय कुठले तर एका बाजूला राज ठाकरेंनी 4 तारखेचा दिलेला अल्टिमेटम आणि दुसरीकडे राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषण केलं त्या प्रकरणी झालेली कारवाई। मनसे महाआरती करण्यावर ठाम होती। पुण्यामध्ये उद्या मनसैनिक महाआरती करणार होते। पुण्येश्वर मंदिरामध्ये ही महाआरती केली जाणार होती, पण महाआरती जिथे केली जाणार होती म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी महाआरती केली जाणार होती ती मागे घेण्यात आली। पण त्या सगळ्या मनसैनिकांशी आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी संवाद साधला। औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतरही मनसेचे कार्यकर्ते उद्या महाआरती करण्यावर ठाम आहेत। मात्र आता त्यांच्या आजूबाजूला पोलीस वावरत आहेत, त्यांना नोटिसा येत आहेत, फोन येत आहेत सातत्यानं पोलीस स्टेशनला येण्यासाठी। तरीसुद्धा जिथं मनसेची पहिली महाआरती राज ठाकरेंनी केली होती त्या खालकर मारुतीच्या चौकामध्ये मनसेचे कार्यकर्ते गोळा झालेत। ती ज्यांनी आयोजित केली होती ते अजय शिंदेसुद्धा आपल्यासोबत आहेत, प्रदेश सरचिटणीस आहेत मनसेचे। तुमच्या कार्यकर्त्यांना नोटिसा येत आहेत, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं आहे। इथंही आसपास पोलीस उपस्थित आहेत, तुमच्या डिटेन्शन केलं जाऊ शकतं किंवा कारवाई केली जाऊ शकते, तरीही उद्याची महाआरती होणार का? या सगळ्या गोष्टी होणारच होतं। मी सातत्याने सांगतोय ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये मुल्ला अली आणि अब्बासचं सरकार आहे। हे सरकार पोलीस यंत्रणेवरती इतकं प्रेशर करतं आहे की बाकी सगळं सोडा, महाराष्ट्र सैनिक दिसलं की त्याच्या इथं जाऊन उभे राहा, त्याला पकडायचा प्रयत्न करा, त्याच्यावर प्रेशराईज करा, अशा पद्धतीचे आदेश या पोलीस यंत्रणेला त्यांनी दिलेत की काय अशी शंका यावी इतपत सगळा दबाव या पोलीस यंत्रणेवरती आहे। हे जरी असलं तरी सातत्याने आम्ही सांगतोय हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी प्रेरित केलेला संपूर्ण हिंदू समाज हा रस्त्यावर उतरणार। उद्या ठिकठिकाणी महाआरत्या होणार। उद्या ज्या ज्या ठिकाणी मशिदीवरनं बांग दिली जाईल तिथं साऊंड मोठ्या प्रमाणात आम्ही लावणार। ह्या सगळ्या गोष्टी होतील। परंतु माझं पुन्हा एकदा सरकारला हीच विनंती आहे की सरकारने कायदा पाळला पाहिजे।
जे नियम तुम्ही आम्हाला लावताय तेच नियम तुम्ही मुस्लिमांना पण लावले पाहिजे, त्यांना थांबवलं पाहिजे. चूक त्यांच्याकडनं होती, आम्ही फक्त प्रत्युत्तर देतोय, तेही प्रत्युत्तर आम्ही देतोय आमच्या धर्माच्या आरत्या करून किंवा स्तोत्र म्हणून. याच्यात मला असं वाटत नाही कुठेही आम्ही गैर करतोय. तणाव निर्माण होतोय. गेले 3-4 दिवस सातत्यानं एक अनसीन स्ट्रेस किंवा न दिसून येणारा तणाव वातावरणामध्ये भरून राहिला आहे. पोलिसांकडे अनेक वेगळे इनपुट्स येत आहेत. या सगळ्याचा फायदा घेऊन दंगली घडवल्या जाऊ शकतात किंवा हा ताण जो आहे तो आज ईद आहे, अक्षय तृतीया आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा तणाव जो आहे तो निवळला पाहिजे किंवा म्हणून राज्य सरकार आक्रमक झालेलं दिसतंय कारवाया करणं. सर, मला कुणीही सांगावं आणि हे सिद्ध करून द्यावं की देवाची आरती म्हणल्यामुळं तणाव निर्माण होतो, देवाचं स्तोत्र म्हणल्यानंतर तणाव निर्माण होतो, असं कुणी जर मला सिद्ध करून सांगितलं, कुणी जर दाखवून दिलं तर मी राजकारणातनं संन्यास घेईल. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. अनेक मनसेचे कार्यकर्ते नॉट रिचेबल आहेत. तुमचे शहराध्यक्ष जे आहेत त्यांचा फोन बंद येतोय किंवा बरेच कार्यकर्ते आहेत. तो तुमच्या कदाचित स्ट्रॅटेजीचा भाग पण असू शकतो. मात्र राज ठाकरेंना सुद्धा अटक होऊ शकते. राज ठाकरेंना अटक होणार हे कालपासून कळालेलंच होतं आणि त्यामुळे कुठलाही मनसैनिक असा हल्लेला नाही आहे. आम्हाला या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. राजसाहेबांना गुन्हा दाखल झाला, जर राजसाहेबांना अटक झाली तर या महाराष्ट्रामध्ये तांडव होईल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि जे काय आम्ही करतोय ते आम्ही आमच्या धर्मासाठी करतोय. पहिल्यांदा एक तर हा जो काही मुद्दा आहे हा धार्मिक नाही आहे, हा सामाजिक मुद्दा आहे. आणि जर सामाजिक मुद्द्यावरनं जर तुम्ही धार्मिक घेत असाल तर आम्ही सुद्धा धार्मिक मुद्द्यावरती जायला तयार आहोत. आणि ज्या पद्धतीने त्या आम्हाला दाबतायत त्या पद्धतीने आम्ही उफाळून येऊ आणि याचं उत्तर तुम्हाला तशाच पद्धतीने मिळेल. शेवटचा प्रश्न, महाआरती उद्या होणार का, कुठं होणार? मी पुण्येश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन महाआरती करणार आहे. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरती करेल आणि त्याच वेळेला या शहरामध्ये अनेक जे आमचे पदाधिकारी आहेत, अनेक हिंदू बांधव आहेत, ते त्या भागामध्ये आरत्या करतील. धन्यवाद. मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते खालकर मारुती चौकात गोळा झालेले होते. पोलिसही इथं आलेत आणि या सगळ्यांना कारवाई करण्यासाठी किंवा नोटिसेस देण्यासाठी पोलिसांनी त्यांना खालकर मारुती चौकामध्ये बोलवलेलं होतं, पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं. मात्र हे पदाधिकारी जे आहेत ते पोलीस स्टेशनला गेले नाहीत. त्यामुळे आता पोलीसच इथं पोहोचलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांना कधी यांची धरपकड जी आहे ती केली जाऊ शकते. सातत्यानं पोलीस स्टेशनमधून त्यांना फोन येत आहेत. मात्र या कार्यकर्त्यांनी संपर्क जो आहे तो पोलिसांशी ठेवलेला नाही. त्याच्यामुळं कारवाई कधी होऊ शकते. मात्र तरीसुद्धा हे कार्यकर्ते ठाम आहेत. उद्या पुण्येश्वर मंदिरामध्ये आरती जी आहे, महाआरती जी आहे ती केली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.